तर शासकीय प्रोटोकॉलनुसार मंत्रालयाचा ध्वज देखील खाली घेण्यात आलेला आहे। शासकीय सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आणि 3 दिवसांचा शासकीय दुखवटा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी जाहीर केलेला आहे। प्रोटोकॉलनुसार या सगळ्या काही गोष्टी असतात, एक प्रकारे श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न असतो गेलेल्या व्यक्तीला, कारण मोठं योगदान अजित पवारांचं महाराष्ट्राच्या विकासात आणि राजकारणात देखील कायम राहिलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला शोक, आपलं दुःख व्यक्त केलंय। मी एक दिलदार मित्र माझा गमावला अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। तर पंतप्रधान मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे अजित पवारांच्या जाण्याबद्दल। तर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय बंद राहणार आहेत। सर्व शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुटी जाहीर करण्यात आलेली आहे। सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज हे आज अर्ध्यावर आणले जाणार आहेत। एक प्रोटोकॉल असतो, त्यानुसार आजचे सर्व नियोजित शासकीय कार्यक्रम देखील रद्द करण्यात आलेले आहेत। राज्यामध्ये 3 दिवस शासकीय दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात घोषणा केलेली होती आणि त्यानुसार आता राज्यात पुढचे 3 दिवस शासकीय दुखवटा असणार आहे। मंत्रालयावरचा हा राष्ट्रध्वज आपण पाहतोय अर्ध्यावरती आणण्यात आलेला आहे। प्रोटोकॉलनुसार अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की शासकीय दुखवटा महाराष्ट्रामध्ये 3 दिवसांसाठी जाहीर करण्यात आलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू या विमान अपघातामध्ये झालेला आहे आणि त्यानंतर आता शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। बारामती बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे, कारण बारामतीवर अजित पवार यांचं आणि बारामतीकरांचं देखील अजित पवारांवर कायमच प्रेम राहिल्याचं आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे।